बुलढाण्यातही वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। सुहासिनींनी विधवा महिलांच्या सन्मानार्थ शपथ घेतली। पतीला चांगला आरोग्य मिळावं आणि दीर्घायुष्य मिळावं यासाठी सुहासिनी महिला वटवृक्षाची पूजा करतात। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावात या दिनानिमित्त परंपरेला फाटा देत सुहासिनी महिलांनी विधवा महिलांच्या सन्मानार्थ एक शपथ घेतली। पतीच्या निधनानंतर महिलांना बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, कुंकू पुसणे या सर्व प्रथा बंद करून त्यांना प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यात सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी शपथ या सुवासिनी महिलांनी गावातील पुरुष मंडळींनी सुद्धा घेतली। त्याचबरोबर सुवासिनी महिलांनी स्वतः कुंकू लावून वटवृक्षाची पूजा केली। त्यामुळे विधवा महिलांच्या सन्मानार्थ ही परिवर्तनाची नांदीच म्हणावी लागेल। आज आम्ही शपथ घेतो की दत्तपूर गावामध्ये आजपासून कोणत्याही प्रकारचे विधवा प्रथा पाळणार नाही। कोणत्याही महिलेचे गाव दत्तपूर येथे आज या सर्व सवाष्ण महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही, बांगड्या फोडणार नाही। तसेच जे काही धार्मिक कार्य असतात, मंगल कार्य असतात, त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलांचा म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू। त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणे समानतेची वागणूक देऊ। त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व सवाष्ण महिलांचे धन्यवाद मानते, आभार मानते। आज आदर्श गाव दत्तपूर इथे आज आम्हाला जो विधवा महिलांना जो हा सुवासिनी महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये सगळीकडे हे सुरुवात व्हावी, ही एक छान सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं। मला खऱ्या अर्थानं आज या दत्तपूर गावाच्या सर्व सुवासिनी महिलांचं कौतुक करायचं वाटतं की त्यांनी या गावातील ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांना सुद्धा अगदी समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा, त्या सुद्धा आपल्यासारख्या चांगल्या दिसाव्यात आणि त्यांनी सुद्धा आपल्यासारखंच कुंकू लावावं, जोडवे घालावे, मंगळसूत्र घालावे अशा पद्धतीचं त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतली की आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची विधवा प्रथा आम्ही पाळणार नाही आणि कोणत्याही महिलेचं तिच्या इच्छेविरुद्ध कुंकू पुसणार नाही, तिला कोणतेही बंधन आम्ही लादणार नाही। या गोष्टीचा मला खऱ्या अर्थानं खूप मोठा आनंद होतो।